सातिवली येथे बिल्डर विरोधात ग्रामस्थ आक्रमक. नैसर्गिक नाला अरुंद करून रस्ता बंद केल्याचा आरोप. मनसेच्या पाठिंब्याने महापालिकेवर धडक मोर्चा. वसई विरार महानगरपालिका हद्दीतील सातिवली गावात एका बिल्डर करून कथितपणे नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून तो अरुंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय गावकऱ्यांचा पारंपरिक वापरातील जुना रस्ताही बंद करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याने वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सातिवली गावदेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या परिसरातून जंगल भागातील पावसाचे पाणी वाहून नेण्याकरता सुमारे 30 फुटांचा नैसर्गिक नाला संबंधित विकासकाने केवळ 7 फुटांपर्यंत अरुंद केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा नाला परिसरातील पावसाच्या पाण्याचा मुख्य नैसर्गिक मार्ग असून त्यामध्ये छेडछाड झाल्यास सातिवली गावासह आसपासच्या भागालाही फटका बसू शकतो. तसेच अनेक वर्षांपासून गावकरी वापरत असलेला जुना रस्ताही बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या संदर्भात गेल्या 4 महिन्यांपासून महापालिकेकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नाला पूर्ववत करा, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा अशा घोषणा देत प्रशासनाला धारेवर धरले. आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. मनसेच्या वतीने संबंधित बिल्डरवर तातडीने कठोर कारवाई करून नैसर्गिक नाला आणि गावकऱ्यांचा रस्ता पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे वसई शहर संघटक सचिन मोरे, उपशहर अध्यक्ष जॉन शंकपार तसेच स्थानिक रहिवासी विशाल हालन यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पावसाळ्यापूर्वी तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. आता या प्रकरणात वसई विरार महानगरपालिका कोणती भूमिका घेते आणि संबंधित विकासकावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण सातिवली परिसराचे लक्ष लागले आहे. जय महाराष्ट्र. मी जॉन देवराज शंकबार, वसई उपशहर अध्यक्ष. आमचं सातिवली गावात सर्वे नंबर 46-2 या भूखंडावर एका भूमाफियाने अवैधरित्या नैसर्गिक नाला अनधिकृत बांधकाम करून अडवलेला आहे. लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता अडवलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 4-5 महिन्यापासून शासनाला पत्रव्यवहार करतोय. पत्रव्यवहार करत असताना तहसीलदार साहेबांचे आदेश निघाले की त्या बांधकामावर कारवाई करावी म्हणून, आणि स्वतः महानगरपालिका मुख्यालयाचे आदेश आहेत आयुक्तांना की ते अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासित करा. पण आयुक्त काय त्या ठिकाणी नजरअंदाज करून कानाडोला करून त्या ठिकाणी पोचतात पण कारवाई करत नाही. मी सचिन मोरे, वसई शहर संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आमच्याकडे 4 महिन्या अगोदर हा विषय आला होता आणि विषय अत्यंत दुर्दैवी विषय म्हणजे की दामोपाडा हा तिथे एक वस्ती आहे आणि कमसे कम 2000 लोकांची ती वस्ती आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहाल तर 1 वर्षापूर्वी त्याने जो नाला आहे तो 1 वर्षापूर्वीच बांधलेला, परमिशन नंतर घेतली. त्या ठिकाणी एवढं पाणी भरलेलं ना की शाळकरी मुलांची शाळा डुबल्या, अनेक लोकांचं किती हाल झाले. त्यावेळी घराघरात पाणी घुसलं. अशा परिस्थितीत मग आमच्याकडे तो विषय आल्यानंतर आम्ही तो महानगरपालिकेशी 4 महिने आम्ही फॉलोअप घेतोय. आमचे साहेब ते निलेश म्हात्रे, गेंड्याच्या कातडीचे म्हणावं लागेल त्यांना, कारण त्यांना काही फरक पडत नाही. त्यासाठी आज आम्ही इथे आमरण उपोषण करणार आहे तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही. सर, माझं नाव विशाल अजित आलन आहे. आमच्या मागण्या या आहेत की आमच्या सातिवली गावदेवी मंदिराच्या पाठीमागे एका बिल्डरने रस्ता बंद केला आहे आणि 30 फूटचा नाला होता. वरून जंगलातला पूर्ण पाणी त्या नाल्याला उतरायचं तर 30 फूटचा नाला त्यांनी 7 फूटमध्ये अनधिकृत बांधकाम करून अडवलेला आहे. बाकीची जागा जी होती ती त्यांनी त्याच्या जागेत वाढवलेली आहे.
आजपर्यंत 4 महिने झाले कुठलीही कारवाई तिथे केली नाही त्या लोकांनी.